नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता लवकरच मकर संक्रांती येत आहे, त्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण अर्धा किलो तिळापासून परफेक्ट असे तिळगुळ तयार करणार आहोत. तर ह्या इकडे सगळ्या गोष्टीचे परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट प्रमाण मी येथे सांगणार आहे. तसेच अर्धा किलो तिळापासून आपले येथे परफेक्ट असे 140 लाडू तयार होणार आहेत. तसेच आपला पहिला लाडू आणि शेवटचा लाडू व्यवस्थित असा वळण्यासाठी काही येथे मी खास टिप्स सांगितले आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला मी येथे अर्धा किलो एवढे तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ आहेत हे गावरान तीळ आहेत. हे तीळ रंगाने थोडेसे काळपट असतात, पण ह्याची जी चव असते ना ही पॉलिश तिळापेक्षा खूप छान अशी लागते. त्यामुळे मी येथे गावरान तीळ घेतलेले आहेत. त्याचसोबत 150 ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 600 ग्रॅम एवढे गूळ घेतलेले आहे. अर्धा किलो तीळ आणि शेंगदाणे आणि तसेच येथे मी खोबरं घेतलेले आहे, त्यामुळे मी गुळाचे प्रमाण 600 ग्राम घेतले आहे. तसेच मी येथे 50 ते 60 ग्राम एवढं खोबरं घेतलेलं आहे. तिळगुळ बनवण्यासाठी आपण या एवढ्या सगळ्या गोष्टी वापरणार आहोत. तसेच वेलची आणि जायफळ पावडर सुद्धा इथे मी घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला या सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि सगळ्यात पहिले अर्धा किलो एवढे तीळ आपण भाजून घेणार आहोत. तिळाचा हा चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि तसेच आपल्याला कंटिन्युअस तीळ हे हलवत राहायचे आहेत. सध्या टाकल्या मी फ्लेम ही मीडियम अशी ठेवलेली आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी सर्व तीळ व्यवस्थित असे भाजले जातील. तसेच तीळ बऱ्यापैकी भाजल्यानंतर आपल्याला थोडासा चटचट असा आवाज यायलाच लागतो, तेव्हा आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर अगदी हलकासर आपल्याला येथे रंग बदललेला दिसणार आहे, कारण की हे आपले गावरान तीळ आहेत. तर इथे आपल्याला एकदम जास्त सुद्धा तीळ भाजायचे नाही आहेत. जर एकदम जास्त तीळ भाजले तर त्याला कडसरपणा येईल. यासाठी आपल्याला मंद आचेवर तीळ हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजले गेले कसे समजावे? तीळ भाजल्यानंतर त्याचा खमंग असा सुगंध पूर्ण घरभर सुटतो. त्यावरून समजावे की आपले तीळ हे व्यवस्थित भाजले जात आहेत. तर इथे मी तीळ कंटिन्यूस हलवून 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. तिळाचा सुगंध घरभर सुटायला सुरुवात झालेली आहे. तसेच तीळ चटचट उडायला सुद्धा लागलेले आहेत आणि तीळ व्यवस्थित भाजलेत की नाही हे समजण्यासाठी एक ट्रिक सांगते. जेव्हा आपण तीळ हातामध्ये घेतो आणि तो चुरतो, तेव्हा तो पटकन असं चुरला गेला ना की समजावे आपले तीळ व्यवस्थित असे भाजले गेले. तर येथे आपले तीळ व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला जास्त सुद्धा भाजायचे नाही आहेत तीळ, नाहीतर मग तीळ कडवट लागतील. भाजून घेतलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याचमध्ये आपण शेंगदाणे भाजायला घालूया. तर इथे मी 150 ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवर येथे भाजायचे आहेत, कारण की कढई ऑलरेडी गरम झालेली आहे. तसेच मंद आचेवर सतत हलवत राहायचे आहेत. शेंगदाणे जेव्हा आपण मंद आचेवर भाजतो ना, तेव्हा त्याचे जे हलकेसे साल आहेत ती निघायला सुरुवात होते आणि शेंगदाणे सुद्धा खरपूस असे भाजले जातात. त्यामुळे त्यांना हलकासर डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर आपले शेंगदाणे छान असे भाजले गेले आहेत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे. खोबरं सुद्धा आपल्याला मंद आचेवर येथे भाजून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा सुद्धा गोडसर सुगंध पूर्ण घरभर सुटल्यावर समजावं की खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता येथे की खोबऱ्याला हलकासर गुलाबीसर रंग येथे आलेला आहे. भाजलेलं खोबरं सुद्धा आपण एका डिशमध्ये बाजूला काढून घेऊया. तसेच शेंगदाणे गरम असतानाच आपल्याला येथे बारीक करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक न करता आपण येथे कपड्यामध्येच बारीक करून घेणार आहोत. शेंगदाणे गरम असतानाच कपड्यामध्ये आपण जेव्हा बारीक करतो ना, तेव्हा शेंगदाण्याची साले सुद्धा व्यवस्थित निघाली जातात आणि तसेच ते परफेक्ट असे बारीक सुद्धा होतात. तर एका स्वच्छ कपड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे गुंडाळून घ्यायचे आहेत आणि जे खलबत्त्याचा दांडा आहे किंवा खलबत्त्याचा जो ठेचा आहे त्याच्याने आपल्याला हे सगळीकडून बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये शेंगदाणे लावल्यावर एकदम भुगा होतो, यासाठी आपण येथे अशा प्रकारे कापडामध्ये शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत. सगळीकडे व्यवस्थित टोके मारून झाल्यानंतर आता आपण बघून घेऊया आपले शेंगदाणे व्यवस्थित झालेत की नाही. तर येथे आपले शेंगदाणे परफेक्ट असे बारीक झालेले आहेत. आता काय करायचंय, एका ताटामध्ये हे सर्व घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे पाकडून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे आपण व्यवस्थित असे पाकडून घेऊया, म्हणजे त्यातली सालं सगळी निघाली जातील. बघितलं नाही, या ठिकाणी शेंगदाणे व्यवस्थित असे बारीक सुद्धा झालेले आहेत आणि त्याची सर्व सालं सुद्धा निघालेली आहेत. आता एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ज्या सगळ्या वस्तू भाजून घेतलेल्या आहेत त्या सर्व मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी येथे
तीळ घालून घेतलेले आहेत. तीळ घालून झाल्यानंतर आपण जे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. तर इथे शेंगदाणे सुद्धा आपले घालून झालेले आहेत. आता भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि 1 ते 1.5 टीस्पून एवढी वेलचीची आणि जायफळची पूड घेतलेली ती सुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे सगळं साहित्य आपण एकदाच मिक्स करून घेऊया. साहित्य व्यवस्थित एकदाच मिक्स केल्यामुळे मग गुळामध्ये घालताना आपली घाई होणार नाही आणि व्यवस्थित असे सगळीकडे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स होईल. त्यामुळे आपण सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला गॅसवर कढई पुन्हा ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तूप घालून घ्यायचं आहे. आणि तूप घालून झाल्यानंतर आपण जे बारीक करून घेतलेलं गूळ आहे ते 600 ग्रॅम गूळ ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सहसा गूळ बारीक करून घ्यावे म्हणजे आपलं गूळ मेल्ट व्हायला म्हणजेच विरघळायला लवकर मदत होते. गूळ घातल्यानंतर आपल्याला पळीताच्या साहाय्याने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फक्त 2 टेबलस्पून एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तर आपण 2 टेबलस्पून एवढं पाणी ह्यामध्ये घालून घेऊया म्हणजे गूळ पटकन विरघळायला मदत होईल. तर या ठिकाणी गूळ थोडे जाडसर असताना आपल्या गॅसची फ्लेम ही थोडी हाय ठेवायची आहे आणि गूळ व्यवस्थित असं पूर्ण विरघळल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करून घ्यायची आहे. गूळ विरघळलेला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम ही जरा लो करून घ्यायची आहे. तसेच सतत पळीत आपल्याला ढवळत राहायचं आहे. तर इथे गूळ पूर्ण विरघळलेला गेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये बघून घेऊया की आपलं गूळ व्यवस्थित तयार झालं आहे की नाही ते. प्लेटमध्ये गूळ घातल्या लगेचच त्याला आपल्याला हात लावायचा नाही आहे. एक 8 ते 10 सेकंद तसंच थांबायचं आहे आणि नंतर त्या गुळाला हात लावायचा आहे. तर गुळाला हात लावल्यानंतर तुम्ही बघू शकता गूळ हे चिकट झालेलं आहे म्हणजे आपलं गूळ अजून तयार झालेलं नाही म्हणजे गुळाचा पाक तयार झालेला नाही आहे. पुन्हा 1 ते 2 मिनटं आपल्याला असंच सतत हलवत राहायचं आहे गूळ. तसेच गुळाचा पाक तयार होईपर्यंत मी बाजूला गरम पाण्याचं भांडंसुद्धा ठेवलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. आता गुळाचा रंग अगोदरपेक्षा जरा डार्क झालेला आहे. आता पुन्हा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की गूळ आपला प्रॉपर तयार झाला आहे की नाही आणि गुळाला फेससुद्धा इथे यायला लागलेला आहे. आता पुन्हा आपल्याला गुळाच्या पाकाची टेस्ट करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी प्लेटमध्ये पुन्हा गूळ घालून घेतलेला आहे. तसंच आपल्याला गूळसुद्धा हलवत राहायचं आहे. आता आपण बघूया एक 8 ते 10 सेकंद झालेली आहेत. आपला गुळाचा पाक व्यवस्थित तयार झाला आहे की नाही ते. गूळ सर्वत्र व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याची प्रॉपर अशी गोळी होते की नाही ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर इथे गुळाची प्रॉपर अशी गोळी तयार झालेली आहे. आता एका रिकाम्या भांड्यामध्ये टणकन असा आवाज येईल तर समजावं की आपलं प्रॉपर असा गुळाचा पाक येथे तयार झालेला आहे. या स्टेजला गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे तिळाचे सारण तयार करून घेतलेले आहे ते संपूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता तिळाचे सारण आपण यामध्ये सगळे घालून घेतलेले आहे. आता पळीताच्या साहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला हे सगळीकडे एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल आणि गूळसुद्धा सगळीकडे व्यवस्थित असा मिसळला जाईल. त्यामुळे आपल्याला हे कंटिन्युअस असं हलवत राहायचं आहे. आता येथे आपलं प्रॉपर असं मिश्रण सगळं एकत्रित एकजीव करून झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे आपण जे गरम पाण्याचं मगाशी पातेलं ठेवलेलं आहे ते उकळलेलं आहे पाणी. आता या उकळत्या पाण्यावर आपल्याला आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण ते ठेवायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला तिळगुळ हा व्यवस्थित वळता येणार आहे. तर या ठिकाणी आता मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे थोडं थोडं हे मिश्रण ताटावर घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मिश्रणाचा हा चटका लागणार नाही आणि आपल्याला तिळगुळसुद्धा पटापट असे वळता येतील. तसेच तिळगुळ वळताना अजून कोणी सोबतीला असेल तर पटकन असे आपले तिळगुळसुद्धा वळून होतात. तर असे ताटावर थोडे थोडे भाग घालून घेतल्यामुळे आपल्या हाताला सुद्धा चटका लागणार नाही. तर इथे आपल्याला तुपाचा वापर नाही करायचा आहे. एका बाजूला बर्फाचं पाणी बाजूला घ्यायचं आहे आणि तिळगुळ पटकन असे वळून घ्यायचे. तर इथे आपला पहिला तिळगुळ रेडी झालेला आहे. तुपाचा हात घेतल्यामुळे आपल्याला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे थंड पाणी बाजूला घेऊन ठेवावे. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे तिळगुळ वळून घ्यायचे आहेत. तर ते आपण वळून घेऊया. तर तुम्ही येथे बघितलंच असेल आपले तिळगुळ हे व्यवस्थित असे सहजपणे वळता येत आहेत आणि त्या जवळजवळ आपलं सारणसुद्धा संपत आलेलं आहे. तरी मी तुम्हाला दाखवते अगदी शेवटपर्यंत हे आपलं सारण व्यवस्थित असं गरम पाण्यामुळे राहिलेलं आहे. कढईच्या खाली गरम पाण्याचं पातेलं ठेवल्यामुळे आपले हे तिळगुळ शेवटपर्यंत व्यवस्थित असे आपल्याला वळता येत आहेत. तर तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला अशा प्रकारे ट्रिक नक्कीच यूज करून बघा म्हणजे त्यामुळे तुम्हाला लाडू शेवटपर्यंत वळेपर्यंत काही प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता गरम पाणी असल्यामुळे आपले सहज असे लाडू वळले गेले आहेत. तसेच सर्व सारणसुद्धा संपलेले आहे.
तर इथे आपण परफेक्ट अर्धा किलोच्या तिळाच्या प्रमाणामध्ये तिळगुळ केलेले आहेत आणि एकूण मीडियम साईजचे जर तिळगुळ बघायला गेले तर 140 एवढे झालेले आहेत. तिळगुळ पहिला वळण्यापासून ते शेवटचा वळेपर्यंत येथे आपल्याला काहीही त्रास झालेले नाही आणि व्यवस्थित असे तिळगुळ वळले गेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला अशा प्रकारे नक्कीच तिळगुळ करून बघा. आणि आकाराने सुद्धा येथे तिळगुळ अगदी गोल असे झालेले आहेत, ते तुम्ही जवळून बघूच शकता. सगळेच आकार प्रॉपर गोल नाही आहेत, पण येथे प्रॉपर असे आपले तिळगुळ तयार झालेले आहेत. तसेच तिळगुळ सर्व गार झाल्यानंतरच आपल्याला येथे डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत, नाहीतर जर गरम गरम तिळगुळ भरले तर ते एकमेकांना चिटकू शकतात. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन या. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.